आता दुसऱ्या दिवशीची आपली सफारी नंबर आहे 3. आजची आपली सफारी होणार आहे ताडोबाच्या बफर एरियामध्ये. ह्या झोनमध्ये एंट्री करण्यासाठी आपण जुनोना गेटमधून आतमध्ये प्रवेश करणार आहोत. जुनोना गेटमधून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला तिथे बरेच वेगवेगळे प्राणी बघायला मिळतील, जसे की वाघ, बिबट्या, हायना, स्लॉथ बेअर, जॅकल, सांबर, चित्तल आणि जंगली कुत्रे, त्याचबरोबर नीलगायसुद्धा. ह्या भागात आपण बघणार आहोत आम्ही एक्सपिरियन्स केलेली घनदाट जंगलामधली सफारी आणि त्याचबरोबर आम्ही स्पॉट केलेला एक बिबट्या. चला तर मग चालू करूया आजच्या ब्लॉगला. पहिल्या सफारीनंतर रिसॉर्टमध्ये येऊन आधी आम्ही आमचं जेवण उरकलं. आमचा स्टे होता ताडोबा सफारी स्टे, जे ऑलमोस्ट मोहोर्ली आणि बाकीच्या गेटपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती होतं. अक्षयनी आम्हाला रिसॉर्टवरून प्रत्येक गेटवर जाण्यासाठी एक जिप्सी अरेंज केली होती, त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा काही प्रॉब्लेम तसा नव्हता. दुपारचे वाजले 3 आणि आता आपण सुरू करणार आहोत आपली सफर या गेटमधून. सफारी गेट. तू मागे माझं गाव प्रॉपर झोन. लेफ्ट साईडचं कोर बाउंड्री आहे. ओके. राईट साईडचं झोन आहे, बफर झोन. बफर कोर बाउंड्री कुठच्या एरियामध्ये पडतो? हेच आहे मोहार्ली. मोहोर्ली रेंजमध्ये. अच्छा. ओके. आपला बफरचा एरिया आहे 1100 स्क्वेअर किलोमीटरचा. कोरचा एरिया 625 स्क्वेअर किलोमीटर. टोटल एरिया आहे ताडोबाचा 1725 स्क्वेअर किलोमीटर. ताडोबा एक कॉलरवाली टायगरीज आहे, ते नाराचं सबेडर फिमेल कप. त्याला पण 3 बच्चे आहेत. ते या एरियात बघून राहतात. जुनोना गावाचं आहे. बफर झोन म्हणजे आउटर पार्ट ना. कोर इज इनर. Core is inner, but buffer is as good as inner. There is it's just a extension. ते रूल्स पण थोडे सॉफ्ट असतात ना. गाईड भाऊंनी आम्हाला बफर झोनबद्दल माहिती दिली आणि आम्हाला वेगवेगळ्या रस्त्यावरून जंगलाच्या एका कोड्यातून दुसऱ्या कोड्यामध्ये सफारी चालू ठेवली. बफर झोनच्या मधोमध एक तुम्हाला असा रस्ता दिसेल. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी या मधल्या रस्त्याचा वापर करावा लागतो आणि त्या गेटमधून तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये प्रवेश घ्यावा लागतो. बफर सफारीमधून प्रवास करताना आम्हाला हे जाणवलं की काही भागांमध्ये झाडांची खूप दाटीवाटी आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला अशी लांब लांब उंच उंच झाडं बघायला मिळतील. कोंबडी कशी आली उरतच नसते. जे आहे ना. हे कोणी केलंय? Can you take a picture, please? काय केलं? टायगरने मार्क केलं त्याच्यावरती. ते वरचे आहेत. लाल लाल आहेत ना. लाल दिसून राहतात. ओके. पण एवढा चढतो असं आहे. मी पण तेच विचारलं होतं. हाईट मोजतो टायगर आपली. हां. आणि त्यांचे नख पण 7 होते. ओके. अच्छा, ते त्याच्यासाठी आहे. नॉट टेरिटरी. ओके. बफर झोनमध्ये फिरता फिरता आम्ही वाघाच्या शोधात तर होतो, पण वाघाबरोबर आम्हाला तेवढा दिसला बिबट्या. अक्षयकडे असलेल्या झूम लेन्समधून त्या बिबट्याला तो मस्तपैकी शूट करू शकला आणि त्याचा हा एक व्हिडिओ काढू शकला. आम्हाला थोडीशी झलक देऊन हा बिबट्या परत आपल्या मार्गाने निघाला आणि झाडाझुडपामधून जाता जाता आम्हाला असं निरखून बघायला लागला. आम्ही आता येऊन पोचलो होतो एका धरणाजवळ. धरणामधलं पाणी, वरचं आकाश
निसर्ग एकदम खूपच सुंदर दिसत होता. वन्य प्राणी नदीकाठी किंवा धरणाकाठी पाणी पिण्यासाठी येतात. इथे पण थोडे प्राणी दिसतील हे समजून आम्ही तिथे थोडा वेळ थांबून राहिलो आणि त्या निसर्गाचा आस्वाद घेतला. आणि त्याच्याबरोबर आम्ही आमचं काही थोडं फोटो सेशन पण केलं. धरणाला लागून असलेल्या रस्त्यावरून आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला आणि जाता जाता कुठे आम्हाला काही प्राणी आढळून दिसतोय का हे बघत होतो. जंगलातील प्राण्यांच्या पायांच्या खुणा बघणं आणि त्याचं निरीक्षण करणं हे एक नवीन कलाच आम्ही इथे शिकलो होतो. छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबलो इकडे. आता समोर जो आपल्याला दिसतोय तो आहे आगरझरी सफारी गेट. आपला जो उद्याचा चौथा शेवटचा जो सफारी राईड आहे तो तिकडूनच आहे. आपल्याला सकाळी लवकर यायचं आहे उठून इथे. हे आहे या फॉरेस्टचं शेवटचं गेट. इथे उपहारगृह आहे, कॅन्टीन आणि गाड्या इथे बऱ्यापैकी थांबल्या आहेत छोटासा ब्रेक घेण्यासाठी, खाण्यासाठी. तर ही आहे आपली आजची जीप. आपण सकाळच्या ॲक्च्युली सफारीमध्ये बघितला वाघ आणि आत्ताच्या सफारीमध्ये आपण बघितलं आहे लेपर्ड. आता आपण परत एका साईटवर चाललो आहे जिकडे ऑलरेडी एक कॉलिंग झालेली आहे. मोस्ट प्रोबेबली आपल्याला काहीतरी दिसण्याची शक्यता आहे. सो लेट्स सी. सगळं प्रॉबेबिलिटी मुवमेंट त्याच्या ह्याच्यावरून जंगलामधून जाता जाता आम्हाला काही प्राण्यांचे आवाज ऐकायला येऊ लागले. आवाजावरून असं दिसत होतं की वाघ कुठल्या तरी प्राण्याची शिकार करतोय आणि दोघांची जोरात भांडणं चालू आहेत. प्राण्यांचा आवाज आम्हाला जिथून येत होता त्या दिशेने आम्ही वाटचाल सुरू केली. पण ते जंगलामध्ये कुठेतरी लांब असल्यामुळे आम्हाला पण त्यांचा एकदम स्पॉट शोधणं शक्य झालं नव्हतं.
पण जरा Aggressive ते पण असतात ते. ओरडतात त्या. ते छोटे बच्चे करतात ना आणि ते जॉब वगैरे असतात शिकत असतात. शिकत असतात ते. थंडीचे दिवस असल्यामुळे पण संध्याकाळ लवकर होत होती. ताडोबामधला आमचा हा प्रवास संपून आम्ही आमच्या रिसॉर्टवर परत जाण्यासाठी निघालो. परत जाताना पण जीपमध्ये आम्ही आमचा आज एक्सपिरियन्स केलेल्या गप्पाच रंगल्या होत्या. मला रान कोंबडी ना. सगळे कलर होते तिच्यामध्ये, मस्टर्ड पासून रेड पासून पर्पल पर्यंत आहे की नाही. आपला काय आज आणि उद्याचा पण ना. म्हणजे आजच्या लास्ट उद्या काय पण स्पॉट करणार. समोरचा गेट आहे ना, मग अजर समथिंग अगर जरी मध्ये अजर जर मध्ये कोण ऍक्टिव्ह कार्यक्रम भेटतो. रिसॉर्टमध्ये पोचल्यानंतर आम्ही लवकर फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर लगेच केली ती म्हणजे पेटपूजा. रात्रीच्या जेवणामध्ये पण खूप चांगले ऑप्शन्स होते आणि जेवण म्हणजे एकदम आपल्या घरच्यासारखं. नॉनव्हेजसाठी पण एक काहीतरी त्यांनी एक आयटम ठेवला होता. जेवण उरकल्यावरती आपला टाईम झाला होता कॅम्प फायरचा. गुलाबी थंडी असल्यामुळे याची मजा आम्ही एक वेगळीच एन्जॉय केली. मला खात्री आहे तुम्हाला हा पण व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये.